नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 27 जुलै 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर जी आजची आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया। त्या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती आहे भारत मंडपम या संदर्भात। त्या ठिकाणी न्यूज अशी आहे, भारत मंडपमचे उद्घाटन। त्या ठिकाणी जे नवी दिल्ली या ठिकाणी जे काही प्रगती मैदान आहे या ठिकाणी भारत मंडपम, ज्याला की इंटरनॅशनल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर असे म्हणतात, याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे। या ठिकाणी विशेष बाब म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये आपण आपल्या भारत देशामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी जी काही G20 परिषद आहे त्या G20 परिषदेचं शिखर संमेलन त्या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत। आणि ते जे G20चं शिखर संमेलन आहे ते याच ठिकाणी भारत मंडपम या ठिकाणी होणार आहे, अशा संदर्भात ती न्यूज आहे। त्या ठिकाणी एकच पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे जे की भारत मंडपम हे जे नवीन एक्झिबिशन सेंटर आहे ते कोठे इस्टॅब्लिश करण्यात आले आहे, तर ते नवी दिल्ली प्रगती मैदान या ठिकाणी। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। पुढचा जी न्यूज आहे ती लोकसेवा आयोगासंदर्भात आहे। आपणा सर्वांना माहिती आहे, लोकसेवा आयोगाकडून ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, ज्यामध्ये MPSC असेल, ज्यामध्ये कंबाईन असेल आणि त्यानंतर ज्या काही इतर परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर पेपर फुटीच्या घटना होत आहेत। यामुळे जे काही जेन्युइन विद्यार्थी आहेत किंवा प्रामाणिक विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यावर या ठिकाणी अन्याय होत आहे। या ठिकाणी अशा प्रकारे ज्या काही स्पर्धेमध्ये किंवा लोकसेवा आयोगाकडून ज्या काही परीक्षा आयोजित केल्या जातात त्यामध्ये जे काही पेपर फुटीच्या घटना आहेत त्या घटना कशा प्रकारे रोखता येतील यावर विचार विनिमय करण्यासाठी किंवा या संदर्भात ज्या काही शिफारसी आहेत त्या शिफारसी देण्यासाठी एका समितीची या ठिकाणी गठन करण्यात आलं आहे आणि त्या संबंधित ती न्यूज आहे। तर या ठिकाणी म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे काही चुकीच्या पद्धतीने काही विद्यार्थी किंवा काही उमेदवार हे स्पर्धा परीक्षेमध्ये पास होतात त्या विद्यार्थ्यावर या ठिकाणी आळा बसेल, अशा प्रकारचे कार्य या ठिकाणी समितीकडून केले जाऊ शकते। पुढची जी न्यूज आहे ती आहे आलमट्टी या धरणासंदर्भात। न्यूज अशी आहे, आलमट्टी धरणातून 1.25 लाख क्युसेक्सचा विसर्ग। त्या ठिकाणी जे काही आलमट्टी धरण आहे या धरणाविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जे आलमट्टी धरण आहे या धरणाला लाल बहादूर शास्त्री या नावाने ओळखले जाते। जसे की आपल्याकडे जो काही जायकवाडीचा जलाशय आहे किंवा जायकवाडीचे जे काही धरण आहे त्याला आपण नाथसागर या नावाने ओळखतो, त्याचप्रमाणे आलमट्टी हे जे धरण आहे या धरणाला या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री या नावाने ओळखले जाते। आणि सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे जे काही लाल बहादूर शास्त्री हे जे नाव आहे, हे जो फलक आहे हा फलक जगातील सर्वाधिक लांब धातूच्या तुकड्यावर बनवण्यात आलेला फलक आहे। हा एक पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, आयोग यावर क्वेश्चन विचारू शकतं। दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, जे आलमट्टी धरण आहे ते कोठे आहे, तर आलमट्टी धरण हे कर्नाटक या राज्यामध्ये आहे आणि 2005 मध्ये या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले। मग महाराष्ट्र आणि आलमट्टी या धरणाचा संबंध काय, तर जेव्हा जेव्हा आलमट्टी धरणामध्ये पाणी जमा होते तेव्हा सांगली आणि जे काही आपले कोल्हापूर शहर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पूर येतो। मागच्या 2-3 वर्षांमध्ये या आलमट्टी धरणामुळे महाराष्ट्र शासन आणि कर्नाटक शासन यामध्ये बऱ्याच वेळा वादही झालेला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। अलीकडेच अशी न्यूज आली होती की कर्नाटक सरकारने जे काही आलमट्टी धरण आहे त्याची जी उंची आहे त्याच्या भिंतीची ती उंची वाढवण्याचा निर्णय घेतला होता। परिणामी त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पूरजन्य जी काही परिस्थिती आहे ती अधिकच भयानक होईल अशा प्रकारची एक भीती त्या ठिकाणी निर्माण झाली होती। मग सध्या जेव्हा केव्हा वरच्या ठिकाणी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो तेव्हा आलमट्टी धरणातून एका ठराविक अंतरावर पाण्याचा विसर्ग केला जातो,
परिणामी त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी होणारी जी काही पूरजन्य स्थिती आहे ती थोड्याफार प्रमाणात का होईना सध्या तरी नियंत्रणात येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यावर एक चांगला किंवा परिपूर्ण तोडगा काढण्याची गरज आहे आणि त्यासंबंधी महाराष्ट्र शासन आणि कर्नाटक शासन हे एकत्रितपणे कार्य करत आहे किंवा एकत्रितपणे या दोन राज्यांना कार्य करावे लागेल. चलूया पुढच्या न्यूजकडे. पुढची न्यूज अर्थजगतातून आहे. भारताच्या तांदूळ निर्याती बंदीने जागतिक महागाईत भर. तर या ठिकाणी पहा जी न्यूज आहे त्या न्यूजविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी भारताने जर तांदूळ निर्यात बंद केली तर यामुळे जागतिक महागाईमध्ये कशा प्रकारे वाढ होईल तर याविषयी जो काही पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला समजला पाहिजे. आता भारत हा जगामध्ये एक महत्त्वपूर्ण तांदूळ उत्पादक देश आहे. हा पहिला पॉईंट या ठिकाणी आहे. दुसरा पॉईंट, भारताची जी लोकसंख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जगामध्ये सध्या आपण नंबर 1 ला आहोत, म्हणजे आपण चीनला या ठिकाणी लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकले आहे आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे राष्ट्र म्हणून आता भारताला ओळखले जाते. मग या ठिकाणी जी मोठी लोकसंख्या आहे त्या मोठ्या लोकसंख्येच्या आणि जे काही अन्न आहे त्या मोठ्या लोकसंख्येची अन्न सुरक्षेची गरज पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने या ठिकाणी तांदळ निर्यात म्हणजे आपल्या देशातून जेव्हा आपण इतर देशामध्ये तांदळाची निर्यात करतो किंवा तांदूळ पाठवतो याला आपण तांदळाची निर्यात करणे असे म्हणतो. आणि ही जी तांदळाची निर्यात आहे ती या ठिकाणी भारत सरकारने बंद केली आहे. परिणामी जी काही जागतिक बाजारपेठ आहे त्या जागतिक बाजारपेठेमध्ये जो तांदूळ आहे त्या तांदळाचा या ठिकाणी तुटवडा निर्माण होईल. जेव्हा जेव्हा वस्तूचा मार्केटमध्ये तुटवडा निर्माण होतो किंवा ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचा जो काही पुरवठा आहे जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये कमी होतो तेव्हा तेव्हा त्या वस्तूच्या ज्या काही किमती आहेत त्या किमती वाढायला लागतात. म्हणजेच परिणामी जर भारत सरकारने किंवा भारताने जो काही आपला तांदूळ आहे तो जर जागतिक मार्केटमध्ये पाठवला नाही किंवा त्यावर जर आपण निर्यात बंदी घातली तर निश्चितच जागतिक बाजारपेठेत तांदळाचा जो काही पुरवठा आहे तो कमी होईल आणि जेव्हा केव्हा एखाद्या वस्तूचा पुरवठा कमी होतो तेव्हा त्या वस्तूची जी काही किंमत आहे ती किंमत त्या ठिकाणी वाढताना दिसते. पुढची न्यूज जी आहे ती आहे मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव. तर या ठिकाणी पहा मग विधानसभा असो जी की राज्याच्या ठिकाणी असते आणि दुसरी जी लोकसभा आहे ती केंद्र सरकारच्या ठिकाणी असते. मग या ठिकाणी जी विधानसभा आहे किंवा जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये ज्या कोणत्या पक्षाकडे बहुमत असेल तो पक्ष या ठिकाणी सत्तेमध्ये असतो. याविषयी तुम्हाला माहिती असेल आणि यालाच आपण लोकशाही असे म्हणतो. लोकांकडून निवडून दिलेले जे काही प्रतिनिधी असतात ते प्रतिनिधी सरकार स्थापन करतात आणि त्यांना एक ठराविक आकडा या ठिकाणी बहुमतासाठी आवश्यक असतो. मग या ठिकाणी जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे ज्यांच्या नावावरून या ठिकाणी केंद्र सरकारला ओळखले जाते ज्याला आपण मोदी सरकार म्हणतो त्या मोदी सरकार विरोधात जे काही विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी अविश्वास ठराव आणलेला आहे. परंतु या ठिकाणी संख्याबळाचा जर विचार केला तर मोदी सरकारला कसल्याही प्रकारचा धोका नाही आहे. कारण या ठिकाणी मोदी सरकारमध्ये 303 जे खासदार आहेत ते BJPचे असल्यामुळे या ठिकाणी मोदी सरकार अस्थिर नाही आहे. म्हणजे या ठिकाणी मोदी सरकारचा जो काही अविश्वास ठराव आहे तो पास होणार नाही यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. परंतु या ठिकाणी जो सर्वाधिक महत्त्वाचा आपल्यासाठी पॉईंट आहे तो म्हणजे अविश्वास ठराव. आता जर एकूण आपण आपल्या भारताचा विचार केला आणि भारतामध्ये किंवा भारताच्या इतिहासामध्ये एकूण किती वेळा हा अविश्वास ठराव केंद्र सरकारच्या विरुद्ध मांडण्यात आला तर तो आकडा आहे 28 वेळा. म्हणजे या ठिकाणी जो काही अविश्वास ठराव केंद्र सरकारच्या विरोधात मांडण्यात आला तो क्रमांक 28चा अविश्वास ठराव होता. मग या ठिकाणी सर्वाधिक अविश्वास ठराव कोणत्या पंतप्रधानांच्या कालावधीमध्ये किंवा कोणत्या पंतप्रधानांच्या विरुद्ध आणण्यात आले तो जो पॉईंट आहे तो पॉईंट या ठिकाणी आपणासाठी सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो. मग या ठिकाणी पहा
जे इंदिरा गांधी आहेत यांच्या विरुद्ध 1964 ते 75 या कालावधीमध्ये 12 हे अविश्वासाचे ठराव आले होते। मग यामध्ये नंतर 1981-82 या वर्षामध्ये 3 अविश्वास ठराव हे इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध मांडण्यात आले होते। म्हणजे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये एकूण 15 वेळा अविश्वास ठराव हा लोकसभेमध्ये मांडण्यात आला होता। तर सर्वाधिक अविश्वास ठराव हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये मांडण्यात आले होते। हा सर्वाधिक महत्त्वाचा आपल्यासाठी पॉईंट आहे, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर जे पहिले सरकार कोसळले, ज्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणला गेला आणि ते सरकार कोणते, तर या ठिकाणी पहा 1979 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जे काही जनता सरकार स्थापन करण्यात आले होते, ते सरकार या ठिकाणी अविश्वास ठरावामुळे कोसळले होते। इतर या ठिकाणी एकमेव जे सरकार आहे जे की अविश्वासामुळे कोसळले किंवा अविश्वास ठराव जो की पास झाला त्यामुळे त्या सरकारला त्या ठिकाणी लोकसभेचा राजीनामा द्यावा लागला, तर ते आहे 1979 मधले सरकार, ज्याचे नेते होते मोरारजी देसाई। त्याचबरोबर जे पंडित नेहरू आहेत, पंडित नेहरू यांच्या विरोधी किंवा जे पंडित नेहरू जे काही सरकार होतं त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव 1963 मध्ये आचार्य JB कृपलानी यांनी मांडला होता। हा दुसरा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आपणासाठी आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 1987 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असतानाही या ठिकाणी अविश्वास ठराव आणण्यात आला होता। आणि शेवटी PV नरसिंह राव यांच्या विरोधात जशवंत सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी एकूण 2 वेळा अविश्वास प्रस्ताव आणले होते। तर या ठिकाणी 3 पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो पॉईंट म्हणजे कोणत्या पंतप्रधानांच्या काळात सर्वाधिक अविश्वास ठराव आणण्यात आले, तर या ठिकाणी आपले उत्तर असेल इंदिरा गांधी। हा सर्वाधिक महत्त्वाचा आपल्यासाठी 1 नंबरचा पॉईंट आहे। त्यानंतर नंबर 2चा पॉईंट आहे 1963 मध्ये पंडित नेहरू सरकार विरोधात कोणी अविश्वास ठराव आणला, तर या ठिकाणी आपलं उत्तर असेल JB कृपलानी। हा दुसरा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तिसरा महत्त्वाचा जो पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी बनतो तो पॉईंट म्हणजे आतापर्यंत अविश्वास प्रस्तावामुळे कोणाच्या नेतृत्वाखाली सरकार कोसळले, तर या ठिकाणी पहा 1979 मध्ये जे काही मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जे काही जनता सरकार होते ते या ठिकाणी अविश्वास ठरावामुळे कोसळले होते। आणि त्यानंतर चौथा महत्त्वाचा जो पॉईंट आहे, तर भारताच्या इतिहासामध्ये किंवा भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये एकूण किती वेळा लोकसभेमध्ये अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे, तो एकूण 28 वेळा या ठिकाणी अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। पुढची जी न्यूज आहे ती शासन आपल्या दारी या अभियानासंदर्भात। त्या ठिकाणी पहा, जे महाराष्ट्र शासन आहे, महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचे हे अभियान सुरू केले आहे। म्हणजे याच्या अंतर्गत जे काही सरकारच्या कल्याणकारी योजना आहेत, त्या योजना जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना घर बसल्या भेटतील। म्हणजे या ठिकाणी तहसील असेल, तलाट्याचे कार्यालय असेल, ज्याला आपण सज्जा असे म्हणतो, या कार्यालयांना आता तुम्हाला भेटी द्यायची गरज नाही। म्हणजे सरकारचे जे काही एजंट्स असतील, सरकारचे जे काही अधिकारी असतील, ते आता नागरिकांना त्यांच्या घरी विविध सेवा देतील आणि त्या ज्या सेवा आहेत त्या सेवांची लिस्ट येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळून जाईल। म्हणजे मोस्ट ऑफ दी ज्या महत्त्वपूर्ण सेवा आहेत त्या सेवा आता तुम्हाला ऑनलाईन घर बसल्याच भेटत आहे, ज्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन असेल, मग राशन असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत, राशन कार्ड वगैरे, या गोष्टी या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन आता घरपोच भेटत आहेत। पुढची जी न्यूज आहे ती आहे वन संवर्धन सुधारणा विधेयकासंबंधी। न्यूज अशी आहे, वन संवर्धन सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर। त्या ठिकाणी जे काही वन संवर्धन सुधारणा विधेयक आहे ते कोठे मंजूर झाले आहे, तर ते लोकसभा या ठिकाणी मंजूर झाले आहे। त्यानंतर लोकसभेतून आता हे जे विधेयक आहे ते राज्यसभेकडे पाठवले जाईल आणि राज्यसभेमध्ये पहिली रीडिंग, सेकंड रीडिंग,
थर्ड रीडिंग अशा प्रकारची सेम प्रोसिजर होईल आणि त्यानंतर जे राज्यसभा आहे, राज्यसभेने जर वन संवर्धन सुधारणा विधेयक पास केले, त्यानंतर ते जे विधेयक आहे ते राष्ट्रपतीकडे त्यांच्या संमतीकडे पाठवले जाईल आणि जेव्हा राष्ट्रपती यावर सिग्नेचर करतील, सही करतील, तेव्हा ते जे विधेयक आहे त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. तर अशा प्रकारे एखादे विधेयक हे कशा प्रकारे कायद्यात रूपांतरित होते ही प्रोसिजर या ठिकाणी आपण पाहितली. मग या ठिकाणी जी आपली लोकसभा आहे, लोकसभेमध्ये वन संवर्धन सुधारणा विधेयक आता मंजूर झाले आहे, त्यानंतर ते राज्यसभेकडे पाठवले जाईल, त्यानंतर राष्ट्रपती आणि शेवटी त्याचे कायद्यात रूपांतर होईल. मग या ठिकाणी जे काही वन संवर्धन विधेयक आहे त्यामध्ये जे काही सुधारणा आहेत त्या सुधारणा कोणत्या करण्यात आल्या आहेत याविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे. तर जी पहिली सुधारणा आहे ती अशी आहे, देशाच्या सीमेपासून 100 किमी अंतरापर्यंतची जमीन संवर्धन कार्यक्षेत्रातून वगळण्यात आली आहे. म्हणजे जी काही देशाची सीमा असेल या सीमेपासून जी काही 100 किमी अंतरावरची जी काही जमीन असेल, पूर्वी ही जी जमीन आहे या जमिनीला संवर्धन कार्यक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही कसल्याही प्रकारचे उद्योगधंदे इस्टॅब्लिश करू शकत नव्हतात किंवा शेती करू शकत नव्हतात किंवा ज्या काही तुमच्या क्रिया आहेत त्या ठिकाणी राहणाऱ्या जनतेच्या त्या क्रिया मोठ्या प्रमाणावर नियंत्रित करण्यात आल्या होत्या. परिणामी सीमेपासून 100 किमी अंतरावर जो काही भाग आहे किंवा सीमेपासून 100 किमी अंतराच्या दरम्यान जो काही भाग आहे त्या भागाच्या विकासामध्ये आणि या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यांच्या निर्मितीमध्ये बरेच अडथळे येत होते. मग या ठिकाणी ती जी कंडिशन आहे ती नवीन वन संवर्धन सुधारणा जे काही विधेयक आहे त्या विधेयकानुसार तो जो कलम आहे तो या ठिकाणी आता रद्द करण्यात आलेला आहे. दुसरा महत्त्वाची जी सुधारणा आहे ती म्हणजे वन क्षेत्रामध्ये जे काही प्राणी संग्रहालय असतील, ज्या काही सफारी असतील, म्हणजे जे काही पर्यटक आहेत ते सफारीवर येतात आणि जे काही पर्यावरणासंबंधी पर्यटन आहे या 3 गोष्टींना या ठिकाणी आता परवानगी देण्यात आलेली आहे. पूर्वीही या ठिकाणी तशा प्रकारची परवानगी होती परंतु ती नियंत्रित स्वरूपाची होती. मग या ठिकाणी ते जे नियंत्रण आहे आता बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे या 2 महत्त्वपूर्ण सुधारणा नवीन वन संवर्धन सुधारणा विधेयकामध्ये मांडण्यात आल्या आहेत, ज्याला की लोकसभेने आता मंजुरी दिलेली आहे. पुढची न्यूज वणव्या संदर्भात आहे. न्यूज अशी आहे, भूमध्यसागरीय जंगलातील वणव्यामुळे जीवसंपदा धोक्यात, अशा प्रकारची ती न्यूज आहे. त्या ठिकाणी भूमध्यसागर ज्याला की आपण मेडिटेरियन सी असे म्हणतो, जागतिक नकाशामध्ये जो मेडिटेरियन सी आहे त्याची पोझिशन या ठिकाणी अगोदर आपल्याला समजून घ्यावी लागेल. या ठिकाणी जी काय आहे, या ठिकाणी जर पश्चिम बाजू पाहिली तर या ठिकाणी आपल्याला अटलांटिक सी दिसल आणि या ठिकाणी जो काही रेड सी आहे पुढे जाऊन तो हिंद महासागराला, ज्याला आपण इंडियन ओशन म्हणतो, त्या इंडियन ओशनला जाऊन मिळतो. आणि या ठिकाणी एक नहर आहे जिला आपण सुएझ कालवा असे म्हणतो. मग या ठिकाणी जो काही मेडिटेरियन सी आहे, मेडिटेरियन सी मध्ये या ठिकाणी तुम्ही इटलीची पोझिशन पाहू शकताय. हा जो मॅप आहे तो इटलीचा आहे. त्यानंतर पुढे अल्जेरिया या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आणि ग्रीस हा जो एरिया आहे या एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलामध्ये वणवा पेटलेला आहे, ज्यामुळे त्या ठिकाणी जी काही जीवसंपदा आहे, जीवसंपदामध्ये जे काही वन असतील, जंगल असतील आणि त्यामध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. अशा प्रकारची ती न्यूज आहे. या ठिकाणी आपला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की अलीकडे कोणत्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलाचे वणव्यामुळे नुकसान झाले होते किंवा मोठ्या प्रमाणावर जैवविविधतेला धोका निर्माण झाला होता. तर या ठिकाणी आपलं उत्तर असेल इटली, अल्जेरिया आणि ग्रीस या देशामध्ये अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर वणव्यामुळे जीवसंपदेचं नुकसान झाले होते. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 27 जुलैचे जे काही महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये संबंधित डिस्कशन होतं ते या ठिकाणी आपण केलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. व्हिडिओ संबंधी तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा तुमचे जे काही सजेशन असतील
ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचे आहेत। आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी शेअरही करायचे आणि न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईबही करायचं आहे। आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।